ह्या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला? काय परिणाम म्हणजे आता मग फाशी घ्यायची वेळ आहे माझ्यावर. की त्याच्यामध्ये त्यांच्या नावावरती जी जागा घेतली होती ती जागेचे सगळे कागदपत्र आहे त्यांच्याकडे आणि लोक काय आणि त्याच्या गाडीमध्ये बंदूक असते ती सुविधा लागली आहे. आता कोर्टाला विनंती आहे ना, आपलं पालकमंत्र्यांना पण विनंती लक्ष घालावं आपल्या पुणे जिल्ह्यावर की पुणे बिहार होत चाललाय आणि ती गाडी ठोकली होती, ती गाडीचा फोटो आहे. हे पाहत असाल आपण की गाडीचा फोटो पूर्ण बोला काय म्हणायचं तुम्हाला? फसवणूक करते म्हणजे फसवणूक करते, सख्या बहिणीची फसवणूक करते, लोकांची काय नाही करतात. सख्या बहिणीची फसवणूक करतात. आता सख्या बहिणीला आता मी त्याचा दाजी 2 नंबरचा धनंजय ज्ञानदेव पोकळे हा व्यक्ती फसवणूक करणाराच आहे असं यांचा आरोप आहे. नमस्कार, आज आपण एका अशा व्यक्तींबरोबर आहे की त्यांच्याबरोबर एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपण काही दिवसांपूर्वीच एक बातमी कव्हर केली होती ब्रह्मा बिल्डर यांची. ती कोंडव्यामधली बातमी होती आणि ती बातमी पाहून ते आमच्याकडे इसम आलेले आहेत. नक्की काय घटना आहे आणि कोणत्या कामासाठी आपल्याकडे यांचं येणं झालंय हा सर्व प्रकार आपण काही वेळात समजून घेऊया. तर चला तर आपल्याबरोबर आज माझ्याबरोबर आहेत महेश पांडुरंग गवळे. हे माझ्याबरोबर आहेत. नक्की काय घटना आहे आणि कुठल्या कामासाठी आपल्याकडे आलेत ते आपण बघून घेऊया. सर, आज आपण आमच्याकडे आलात, नेमकं कोणत्या कामासाठी आलात आणि काय घटना होती ती? नाही, तुमची बातमी बघितली मी परवा दिवशी ती कोंडव्यामध्ये ती ब्रह्मा बिल्डर काहीतरी बातमी होती. ती गाडी धडकलेली बघितली मी पत्राला. मग ती गाडी धडकलेली बघितली काय, मग ती म्हणलं गाडी ही ती धनंजय ज्ञानदेव पोकळ्याची गाडी. कारण त्यांनी माझ्या संग फसवणूक केली काय, त्याचा मी दाजी, त्यांनी फसवणूक केली. मी म्हणलं गाडी यांची. मग तुमची बातमी बघितली का एक मॅडम बोलत होती. त्या आता मॅडमचं नाव नाही माहिती मला. ती मॅडम जवळ नाही काय बोलत होती. ते मॅडम म्हणते ती आमची गाडी नाही, ती पुढली पार्टी म्हणली आमची गाडी नाही. मग कुणाची गाडी नाही. मग मी तुमचा चॅनल सबस्क्राईब केला आणि नंबर पाठवला एकाला मित्राला, माझी चुलत्याच्या पावला नंबर पाठवला. मग त्यांनी मग तुमचा नंबर काढून दिला मला. मग तुम्हाला फोन केला मी आणि म्हटलं ही गाडी अशी माणसाची नेमकी कुणाची गाडी होती? धनंजय ज्ञानदेव पोकळे. त्याच्या नाव आहे का त्याच्या मेवण्याचं नाव आहे हे मला नक्की माहित नाही, पण ती गाडी तो फिरतोय. बरं, मग तुम्ही आज ती गाडी बघून आलात, नेमकं काय तुम्हाला सांगायचंय? नेमकं काय तुमचा हेतू आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आता त्यांनी काय केलं तिथं लेटिकेशनवर ताबा मारा गेला, म्हणजे असं गुंडगिरी करायची बघतोय. आता माझ्या सगळं पण माझे 75 लाख रुपये त्याच्या फिरतात. त्याने मला 75 लाखाचे चेक दिले ते. आणि तेव्हा मेवणा आहे, मेवणा आहे, सक्का मेवणा. म्हणजे तुम्ही तुमच्या सक्क्या मेवण्यावरती असा आरोप करताय की त्यांनी तुम्हाला स्वतः म्हणजे तुम्हाला फसवलंय असं तुम्ही म्हणताय? त्याच्या नावाने ना मी 2016 मध्ये 3/3/2016 मध्ये उंडरीमध्ये सुभाष श्रीपती कोतवाल यांची 5 गुंठ जागा विकायला होती आणि मला भोसरी तो उंडरी हे लांब पडत होतं मला. त्याच्यामुळे मी त्याला म्हणलं बाबा तुझ्या नाव घेतो, एखादं 6 महिन्यात येईन का गिराईक? ते मला येईन दाजी म्हणला. असे तुम्ही जे काय म्हणताय त्याच्या संदर्भातले आपल्याकडे काही कागदपत्र आहेत? नाही, चेक आहे डॉक्युमेंट सगळे. नाही, जे जागेचं म्हणताय तुम्ही ते जागेची काही कागदपत्र असेल का तुमच्याकडे? तुम्हाला आम्हाला दाखवू शकता का? आमचे व्ह्यूअर्स इथं ऑनलाईन आहेत, लाईव्हला आहेत, त्यांना ते बघायचे नेमकं काय तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे का नाही. तुम्ही आम्हाला जर कागदपत्र दाखवा. ते डॉक्युमेंट आहे ना, ते डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल मागे होतं. याने काय केलं माहिती का, त्याची प्रत झेरॉक्सची प्रत आहे का? आहे ना, फोटो सगळे दाखवा ना ते. आता हे फोटो आहे ना, हे फोटो त्या गाडीचा आहे. जे शंकर काय, ह्याला थोडस झूम करा, नेमकं काय यांचं ते फोटो आहे. ही बातमीचं तुम्ही स्क्रीनशॉट मारलाय आणि त्याची प्रिंट काढली का तुम्ही? ओके, बरं, ठीक आहे. ह्याला ठेवा. हे फोटो आहे. हे गाडीचा दुसरा फोटो आहे. ही जी गाडी ठोकली होती ती गाडीचा फोटो आहे. हे पाहत असाल आपण की ही गाडीचा फोटो. हा पोकळे यो काय त्याला शंकर म्हणतात, धनंजय पोकळे. हा तेव्हा तुमचा मेवणा आहे. सक्का. हे पाहत असाल आपल्या परवा दिवशीच्या बातमीमध्ये हे इसम होते आणि यांचं नाव धनंजय उर्फ शंकर पोकळे यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढे ज्ञानदेव पोकळे, धनंजय ज्ञानदेव पोकळे. ओके. जागा जी घेतली होती ती कागदपत्र हे आहेत का? आता हे ना, हे त्याच्या नाव घेतली होती मी जागा, सुभाष श्रीपती कोतवाल. हे पाहत असाल आपण की त्यांनी त्यांच्या नावावरती झूम करून थोडंसं दाखवा
की त्याच्यामध्ये त्यांच्या नावावरती जी जागा घेतली होती ती जागेचं सगळे कागदपत्र आहे त्यांच्याकडे, आणि नेमकी त्यांच्या नावावरती तुम्ही का जागा घेतली? अहो मला तिकडून आता भोसरीवरून कोंडावा आपलं उंडरी कोंडावा किती किलोमीटर पडतंय, जवळजवळ 20-25 नाही, तुम्ही राहायला कुठं आहात? भोसरीमध्ये. बरोबर, भोसरी ते उंडरी असं म्हणता तुम्ही. हा, साधारणपणे एक 25 ते 30 किलोमीटर. बायकोचा भाऊ. तर आपण पाहत असाल की बायकोचा भाऊ म्हणजे आज बायकोचा भाऊ देखील त्यांना फसवतोय. हा किती लाजिरवाणा प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहे. पुढे काय घटना घडली? पुढे काय झालं नेमकं? मग त्याने काय केलं, त्याच्या नावावर जागा घेतली डॉक्युमेंट. म्हणजे तुमचा जे तुम्ही जागा घेतली ती त्याचं नेमकं कारण फक्त असं होतं की बाबा ते तिथं राहिलाय. हा, तिथं जवळ आहे. माईक तुम्ही थोडंसं जवळ घेऊन बोला. हा, ते तिथं जवळ आहे ना. ते कुठं तेव्हा राहायला कुठं आहे तसं? येवलेवाड्यामध्ये. येवलेवाडी. बघा, येवलेवाडी आणि उंडरीच्या मध्ये जवळपास एक अंतर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 2 किलोमीटर असेल. गवळी सर हे भोसरी या ठिकाणी राहायला होते आणि उंडरी आणि भोसरी यामध्ये फार अंतर जास्त होता. त्यांना जर कुणाला दाखवायची असेल जागा तर त्यांना दाखवायसाठी ती जागा शक्य नव्हतं. त्या कारणास्तव त्यांनी त्यांच्या नावावरती जागा चढवली. बरं, ठीक आहे. पुढे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही म्हणताय ते त्याच्या आधारे पुरावे काय आहेत? जी जागा खरेदी का आपलं काय आहे का, म्हणजे असं 7-12 खरेदी का, असं काय आहे का? खरेदी करतो त्याच्या नावावर घेतली ना मी. त्याच्यामुळे खरेदी कर त्याच्या नावावर. बरं, ठीक आहे. त्याच्या नावावर तुम्ही चढवली जागा, परंतु त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही त्याच्याकडून काय घेतलं होतं का, की बाबा चेक घेतले का? नाही, चेक वगैरे काय घेतलं होतं का? घेतलंय का चेक? चेक आहे ना, त्यांनी चेक मला 10 चेक दिले. 10 चेक. किती लाखांचे चेक होते ते? हे पहिला आहे 1/3/2024 5 लाखाचा. ओके. हे पहा, हा खूप मोठा आपल्यासमोर एक महत्वाचा एक एव्हिडन्स आणि पुरावा त्यांचा दाखवण्यात येतोय. हा चेक आहे, त्याला थोडंसं झूम जर करून दाखवलं तर ते बरं होईल. हा, ठीक आहे. आणि दुसरा, बरं, हे दुसरा चेक आहे. हे चेक काय झालं? हे चेक तुम्ही ज्यावेळेस बँकेत जमा केलं तर काय झालं होतं? मग ते लिहिलं, हे बघा, चेक पेमेंट स्टॉप म्हणजे बाउन्स झालाय चेक. बाउन्स झाला चेक. हा बघा, त्याचा त्यांच्याकडे एक पुरावा आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की चेक बाउन्स झालेला आहे. 1 नाही 10 पुरावे. 10 पुरावे. 10 चेक दिले मला. ओके. हे दुसरा चेक आता तुम्ही पाहत असाल, साधारणपणे हे 5 लाख रुपयाचा चेक आहे. 30/7/2024 चेक आहे. महेश पांडुरंग गवळी यांच्या नावाने धनंजय ज्ञानदेव पोकळे यांनी त्यांना दिलेलं आहे. हे पाहत असाल आपण. दुसरा एक चेक आहे आणि ते देखील बाउन्स झालंय का? ते पण बाउन्स झालाय. हे पहा, त्याचा बाउन्स झाल्याचा पुरावा देखील ते दाखवत आहेत. बरं, ठीक आहे. तिसरा दाखवा, तुम्हीच दाखवा ते चेक, की बाबा तुम्ही राहू दे, त्याला तिथं ठेवा. तिसरा चेक कितीचा आहे? त्यांनी हाताने लिहिलेलं आहे. पहिला टाईप केला, त्यांनी हाताने लिहिलेला आहे चेक. हे बघा, तिसरा एक चेक आहे जो साधारणपणे 5 लाख रुपयांचा इतका रकमेचा आहे आणि महेश पांडुरंग गवळी यांच्या नावाने दिलेला आहे, धनंजय ज्ञानदेव पोकळे. हा पाहत असाल, हा मोठा पुरावा त्यांच्याकडे आहे. आणखी किती चेक आहेत ते देखील दाखवा. 3 झाले. हे 3. हे 4, त्याच्यामध्ये 10 लाखांचा चेक आहे. हा देखील बाउन्स झालेला आहे. सगळे एव्हिडन्स त्यांच्याकडे आहेत उपलब्ध. हे पाहत असाल तुम्ही सगळे 5वा चेक, आणि हे जवळपास 5 लाख रुपयांचा चेक आहे. ही देखील सेम चेक आहे आणि हा देखील बाउन्स झाला. ओरिजिनल सगळे कागदपत्र जे तुम्हाला दाखवण्यात येतात सगळे ओरिजिनल कागद आहेत. त्यामध्ये एक देखील डुप्लिकेट कागद नाही. हे बघा, 6वा चेक पाहत असाल आपण तुम्ही, की ह्याच्यामध्ये 6वा चेक आहे. साधारणपणे 5 लाखांचा चेक आहे. 1/7/2024 ला दिलेला आहे. हा देखील बाउन्स झालेला आहे. साधारणपणे हा चेक झालाय बाउन्स 12/9/2024 ला चेक बाउन्स झालाय. हे पाहत असाल, बघा, पहा हा चेक. त्याच्यानंतर पुढचा चेक आहे. हा, हे 4 चेक त्यांनी एकत्र दिलेले आहेत. हे आहे 1/2/2022. ह्यामध्ये तारखं समजणं खूप गरजेचं आहे, कारण की ह्यामध्ये सर्व जे चेक दिसतात आपल्याला ते सगळे चेक वेगवेगळ्या तारखेचे आहेत आणि वेगवेगळ्या रकमांचे आहेत. काही 10 लाखांचे, काही 5 लाखांचे, काही 10 लाखांचे. 12 महिन्यामध्ये 12-13 महिन्यामध्ये फेडायचं होतं त्यांना. ओके. हे बघा, हे पुढचा चेक दिसेल तुम्हाला 10 लाख रुपयांचा आहे. झूम करून दाखवा. हे बाउन्स झालेला आहे. त्याच्या पुढे आणखीन एक चेक दिसतोय आपल्याला, हे देखील बाउन्स झालाय. हे पहा, दुसरा आणखीन एक 10 लाखांचा चेक आहे. हा चेक आहे 1/5/2024 चा. हा देखील बाउन्स झालाय. त्याच्या पुढे हा बघत असाल तुम्ही की हे देखील बाउन्स झाले, त्यांच्याकडे पुरावा आहे. त्याच्यानंतर हे तिसरा चेक आहे त्याच्याच मधला, ते देखील बाउन्स झालाय. हे आहे 1/6/2024 चा. हा देखील 10 लाख रुपये चेक आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही चेक मॅक्झिमम चेक दिलेला आहे. आणि हे काय आहे? हे डॉक्युमेंट आपलं बँकेतर्फे काढलेलं. हा, हे बँकेमार्फत, राजगुरुनगर सहकारी बँकेमार्फत कुणी काढलं? तुमचं बँकेचं स्टेटमेंट आहे का? हा स्टेटमेंट आहे. हा स्टेटमेंट आहे. हे पहा, याला झूम करा आणि ह्याच्यामध्ये दाखवा. सगळे जे काय त्यांनी जे चेक जमा केले होते आणि ते बाउन्स झालेले आहेत त्याची सगळी माहिती याच्यात दिसते. हा सर्व एव्हिडन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे. बरं सर, तुमचं नेमकं काय म्हणायचं ह्याच्यामध्ये? तुम्हाला दाखवायचं, सांगायचं काय आहे? ह्याच्यामध्ये सांगायचं एवढं गोष्ट आहे बाबा, ती फसवणूक करतात. आता ते त्याचं नंतर मग दुसरी बातमी बघितली तुमची, नाही का, ती
ते वकील बोलत होते, कोण मॅडम होते, हा ते मॅडम बोलत द्या. मग तिला बघितलं, मग त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये दिसतो तो हम्म. आज हातात मोबाईल आहे, हा तुम्ही तुमचं बघा. म्हणजे तुम्ही हे जे तुम्ही त्याच्यात एक हे दाखवलेले फोटो दाखवले तेच म्हणताय का? हेच म्हणताय का फोटो? हाच हा. फोटो हे त्याच्यातून तुम्ही काढले? हे तो मेव नाही बा, म्हणलं, मला काही ओळखणार नाही काय. बरं 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 मेव नाही. बरं. हे मोबाईल आहे ना, आता असं मोबाईल असं हे पाहत असाल, पुन्हा पहा आपण, हाच व्यक्ती आहे आणि हा सर्वांना फसवतो असं यांचं स्पष्ट मत आहे. पहा, फसवतो म्हणजे त्याने फसवणूक केली. लोकांना फसवणं इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु ह्यांनी त्यांच्या आपला 2 नंबर धनंजय ज्ञानदेव पोकळे यांनी यांच्या 2 नंबरच्या बहिणींचे पती म्हणजेच महेश गवळी यांना देखील फसवलंय. हा भला मोठा प्रकार आहे. आणखी जाणून घेऊया नेमकं काय पुढे घडलं होतं. हा, तर तुम्हाला ज्यावेळेस हे एवढे चेक बाउंस झाले, हे सगळं झालं, तर तुम्ही त्यांच्या विरोधात काही तक्रार दाखल केली का? पहिले 3 चेक बाउंस झाले का, त्याच्यानंतर मग त्याच्या घरी गेलो मी. घरी गेलो म्हणजे त्याच्या वरती घरी गेलो नाही, त्याला फोन केला मी. मग ते खाली आला तिथून, आणि नाही का आरतुर्याची भाषा म्हणला, जा काय करतो, काय तुला काय करायचं ते करून घे, मी नाही पैसे देत मला. मग मी त्याच्या तिथं मग त्याच्या ते भावाचं नाव घ्या ना, काही चुकीचं आहे म्हणा, चुलत भावाचा, त्याचा सक्का भाव आहे ना बारका, ते पण सांगतो मला. त्याचा सक्का बारका भाव आहे ना, त्याचं नाव प्रसाद ज्ञानदेव पोकळे. त्याचं लग्न झालं, त्याला पहिलं पोरगं झालं, त्यावेळेस पुण्यामध्ये झालं. त्यावेळेस त्यांनी माझ्याकडून ₹1,00,000 असंच द्याल मला, दाजी 1,00,000 रुपये द्या. आता मी पण आनंदामध्ये होतो, म्हटलं पोरगं झालं, म्हटलं बारके पोरगं झालं. त्याला मी ₹1,00,000 दिले. ते ₹1,00,000 तसंच पडले अजून. त्याला फोन केला, नुसतं हाय हाय हाय, नुसतं दाताला काढायची म्हणजे बघू म्हणून. हा, आणि देऊ तुम्हाला का पैशाची कमी? अरे म्हटलं आता मी बारा पोत्यावाले, आणि ह्या टेन्शन मध्ये मला माझ्या एन्जिओप्लास्टी झाली. त्यावेळेस धनंजय पोकळे, शंकर पोकळे ना, हा आलता भेट आहे. मग त्याला एवढं कळलं होतं माझे काही मेडिकल इन्शुरन्स काय होतं, पण ते टाटा एजन्सीचं होतं. मग तिथं दुसरं हार्ट केअर म्हणून हॉस्पिटल आहे, तिथे काय चालत नव्हती, आणि DY पाटीलला पण चालत होती. मग ब्लॉकेज होतं का, ते ब्लॉकेज मग इंजेक्शन मारून घेतलं मी. नाही का, ते डॉक्टरने काय मारलं इंजेक्शन, काय 40 का 40,000 रुपये तेवढं पैसे होतं माझ्याकडे. नंतर मग ते डॉक्टर म्हणले ब्लॉकेज काढावं लागेल. 2 ब्लॉकेज म्हणलं, एक इंजेक्शनने गेलं म्हणले, पण दुसरं ब्लॉकेज आहे म्हणले, पण ते मोठे. आता मग ह्यांना कळायला पाहिजे, कोणाला? ह्या पोकळ्यांना, त्याच्या वडिलांना, आई वडिलांना, त्यांना कळायला पाहिजे ना. त्याच्या आई वडील पण आलते भेटाय मला, पण त्याच्या आई वडिलांना कळायला पाहिजे की बाबा पाहुणा तिथं मारायला लागला, दे पैसे पाहुणं, काय खर्च होतं घ्या. मी म्हटलं मला नाही करायचं ऑपरेशन, कारण पैसे नव्हतं माझ्याकडे. मग तिकडून हार्ट केअर मधून DY पाटील आलो. DY पाटील मध्ये माझं ऑपरेशन महात्मा फुले योजना आहे ना, त्या योजनेमधून झालं. आता माझ्या म्हणजे ते बबल म्हणतात का स्ट्रेट म्हणतात ते मला नक्की माहित नाही. माझा भाऊ आहे तिथे, का आम्हाला भावाचं पोरगं आम्हाला तिथे सचिन गवळे म्हणून, मग त्यांनी मग काम करून दिलं. ते मला बबल टाकलं. आता बबल, त्याला बबल म्हणतात का स्ट्रेन म्हणतात का स्प्रिंग म्हणतात ते मला माहित नाही. ते म्हणला बबल म्हणला सेट, ते मला बबल टाकलं तो 4. मग तिथे बबल टाकले 4. मग ते फ्री मध्ये झालं म्हणा, काय 22,000 रुपये करता आला असेल ते. पण सांगायचा उद्देश काय की ह्यांना हे नाही, लाजा नाही, फक्त पैसे घ्यायचं लोक. तर ती जागा साधारणपणे किती लाखांची घेतली तुम्ही? मी घेतली होती बघा 51-25 म्हणजे 1.25 लाख रुपये गुंठ्याने घेतली होती. एकूण जागा क्षेत्र किती होता? 5 गुंठे. 5,000 स्क्वेअर फूट. 5,000 स्क्वेअर फूट म्हणजे 5 गुंठे जवळपास झाली ती. आणि मग परताव्याच्या वेळेस तुम्ही त्यांना काय अपेक्षेने ते जागा घेतली? म्हणजे त्याच्या नाव घ्यायचं कारण काय, कारण मला लांब पडत होतं. मग त्याला म्हटलं होतं बाबा आपल्याला पडली 10.25, आपलं 10.25 म्हणजे 51-25 गेले, आणि 7-12 नाव लावून, अहो 7-12 नाव लावायचं तुम्हाला गोष्ट सांगतो. 7-12 नाव लावा, त्यांनी 25,000 रुपये मागले. हे ना, हे 25,000 रुपये मागले. मला 25,000 रुपये द्या, 7-12 नाव देतो तुम्हाला. कुणाचं नाव लावायचं होतं? त्याचंच नाव लावायचं होतं. अरे बापरे, म्हणजे स्वतःच नाव. मी हडपसर मध्ये तलाठी ऑफिसमध्ये आपल्या गोले म्हणे पाहुणा आहे, म्हणजे अशी ओळख निघाली आमची. मग ते गोले म्हणे पाहुणा आमच्या गावळाची, त्याची चुलत बहीण दिली गावळ्याला. मग ते पाहुण्यांनी ₹1 नाही घेतला माझ्याकडून. बोलता पाहुणा ते मला आहे ना, ते गोले हडपसर मधला आहे, ते मला चहा पाणी मला पाहुणं
पहिला नाश्ता करायचा. तो नाश्ता झाला आणि तो तलाठी होता ना, तलाट्याला पहिल्या पाहुणे होते ना गाव करून द्या, त्यांनी मग 8 दिवसात काम करून दिलं. कोणी ते गुले म्हणून, रवींद्र गुले म्हणून. रवींद्र गोले आता माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवू शकतो मी. मग त्यांनी फ्रीमध्ये काम करून दिलं. आणि ही लोक आहे ना, जाऊ द्यावर त्या नाश्ता बिष्टाचा जाऊ द्यावर द्या, यांनी कधी पाणी विचारलं नाही. का काय कारण काय त्याला. आता दुसरा विषय पण बोललो असतो नाही. हे आता ते घरगुती विषय ना, घरगुती विषय ते कोर्टामध्ये ठीक आहे. मला एक सांगा, हे जे प्रकरण झालं, हे ज्या अनुषंगाने तुम्ही गुन्हा दाखल केला किंवा काय असं कोर्टात काय केस लावली, कोणती केस लावली? आपलं चेक बाउन्सची काय असते. म्हणजे तुम्ही 138 ची केस लावली असं तुम्ही सांगताय. त्याचा ते साधारणपणे कधी दाखल केलं आणि नेमकं काय आता त्याची स्टेटस काय आहे आजच्या डेटला? आता त्याची स्टेटस बघा, तेव्हा ते 29 तारखेला ह्या 29/7/2025 त्याची तारीख आहे. ओके. दुसरी मग ते काय हजर राहत नाही. मग आता मग आणखीन ह्याच्यावरती गुन्हे काही दाखल आहेत का? एवढं मला माहित नाही, कारण मी चौकशी करत नाही याची. तर हे तुम्ही आज त्यांना सांगताय ना की बाबा हे अनेकांना यांनी फसवलंय, तर तुम्ही आरोप करताना तुमच्या बाबतीत झालंय, ठीक आहे, त्यांच्या बाबतीत झालंय, आणखीन काय तुम्हाला निदर्शनास आहे का? तुम्ही ऐकण्यात आहे का की बाबा आणखीन काही गुन्हे आणखीन काय तुम्हाला सांगायचं? आता 5 गणी म्हटलं तिथं माझी सरपंच आहे. माझी सरपंच, त्याचं नाव आपलं हिल स्कूल आहे. 5 गणमध्ये गेले त्या साईडला आहे ना, या साईडला ती जागा मला माहिती, पण ते नक्की त्यांचं नाव नाही माहिती. त्यांचं काहीतरी नातीचं काहीतरी लग्न होतं, त्यावेळेस काहीतरी 5 गुंठे का काहीतरी घेतलेली जागा. तिथं पैसे मी लावलं होतं, पण यांनी दिलं मला नंतर परत. ते पण रडून कडून माझी बहिणीला असंच बाहेर काढायचं. मग आता अजून एक विषय सांगतो. बहिणीला आता मी बोलणार कोणाला हे पण विचारणार ना, मी बोलणार त्याच्या बहिणीला बोलणार, म्हणजे तुमच्या बायकोला बोलणार. बायको पण विचारली, बायको करणार भावाला फोन करणार, भावाला विचारा तिकडून. आणि जातानी मग माझ्यावर दुसरी पोलीस स्टेशन मध्ये यायची नोंद जातानी. आत्ता नवीन नोंद झालेली. ज्यावेळेस ह्याने मला दाबलं का, म्हणजे नाही का शिवाय दिल्या, म्हणजे दम दिला, त्यावेळेस मग मी घरी आलो म्हणलं बाबा असे चल. काय दम दिला होता मला? गोळा लावतो तुला तिथे भुसरीमध्ये येऊन गोळा लावतो. आता मी काय बोललो ते मी काय सांगू शकतो का? मग त्याच्या विरोधात तुम्ही काय तक्रार दिली होती का? तक्रार काय करायचं आहे आता, तक्रार कशी करणार? त्यांनी हे बोललाय ऑन कॅमेरा थोडी बोललाय. नाही तसं नाही. बघा, जे घडलेलं आहे तुमचं घडलेलं आहे, सत्य परिस्थिती आहे ते तुम्ही सांगताय. जी घडलेली परिस्थिती तुम्ही ते तर सांगा मला की बाबा त्याच्यासाठी काय पुरावा नाही लागत. कारण कसं आहे, नाही ते काय म्हटलं तेव्हा ती काय ते म्हणला तुला तिथं भुसरीमध्ये येऊन गोळा लावतो म्हणला. कुठं? माझ्या घरी. बरं, तिथं गोळा लावतो म्हणजे बंदूक वगैरे असं लावणं की बाबा? त्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती काय त्याचा अर्थ? गोळा लावतो काय गोळा लावणार? ह्याच्या मागे कोणी? बरं, हे जर मला एक सांगा की यांच्या मागे कोणी ह्यांचा आका असेल का? असू शकतं. हाय, मला ते पण माहिती, पण त्याचं नाव आता माझ्या प्रूफ नाही, त्याच्यामुळे त्याचं नाव कसं काय घ्यायचं? कारण त्यांच्या तुम्ही आज शासनाकडे काय मागणी करतायत? आता काय पालकमंत्र्याला म्हणणार बाबा बघा आपलं ती तुमची बातमी लागली तर ना, पुण्याचा बिहार चालतोय, मग ते बिहारच व्हायच्या मार्गावे, बाकी काय म्हणणार? म्हणजे हा व्यक्ती ताबे बिबेच मारणारा व्यक्ती आहे का? ताबे मारणारा व्यक्ती एवढं माहिती आहे. मी ताबा बघितलाय का ताबा तुमच्या चॅनलवरती? पण तुमचं पण एक साक्षर उदाहरण आहे ना, मग त्याला आपण काय सांगू शकतो? त्याला काय सांगणार? त्याला फसवणूक सांगू शकतो. फसवणूक म्हणजे फसवणूक 100% फसवणूक आहे. आता माय काय एवढं प्रूफ? मग मला एक प्रश्न ह्याच्यात पडला की हे सर्व प्रकरण झालं तर तुम्ही ह्या बाबतीत फसवणुकीचा गुन्हा का दाखल केला? हो, मी काय म्हणलो त्याच्या नावावर जागा घेतली 5 गुंठे. त्याच्या नावावर जागा घेतली 5 गुंठे. तुमच्याकडे एकच पुरावा आहे की बाबा चेक बाउन्स तुम्ही करू शकता. त्याच्या नावावर जागा घेतली 5 गुंठे. ह्याच्या नावावर जागा घेतली 5 गुंठे. शंकर ज्ञानदेव बोकळे सकाळी म्हणा 20 वर्षांनी जागा घेतली. ह्यानी परस्पर ऐकली जागा. मधुकर ज्ञानदेव असं काहीतरी नाव आहे, मधुकर बांधल काहीतरी असं काहीतरी. ते 7/12 चढले 43/1 आता त्याला फेरफार पडला 2 झाला असं. मग ते 5 गुंठे जागा आहे ना, ती जागा पण दाखवू शकतो मी. ती दाखवू शकतो. परत अजून 5 गणी मधली आहे ना, ते पण दाखवू शकतो. मग ती त्यांची केस चालू आहे. तिथे काय केस चालू आहे? पण फसवणूक आहे का? म्हणजे मी तुम्हाला तेच विचारलं की बाबा ह्या अनेकांना यांनी फसवलंय का?
हा तिथे पण बसून घे तुम्ही 5 गणे चला कधी पण तिथं फोन करा. आता त्याचा नंबर काय मला माहित नाही मला. आता ते त्यांचं नाव काय? ते नाव पण एवढं माहित नाही. आमचं मी दाखवू शकतो नाव एवढं माहित नाही कारण ते जुना विषय झाला. जुना विषय म्हणजे तुम्हाला सांगतो 2016च्या अगोदरचा विषय असं नाव. ओके. तिथं मग ते जागा दाखवू शकतो मी कारण ते अजून विषय आहे ना ते मिटलेला नसेल माझा अंदाज. पण ह्यानी एकाच नाही. आता त्याचं बारका दाजी पण आहे. त्याचं नाव नाही घेणार मी. ते पण असंच नाही काय त्याला पण म्हणलंय आईला त्याला पण त्याने पण नाही का त्याची बहीण अशी आपली त्याची बहीण दिली ती बहीण ना त्याने मग काढले ते घराच्या बाहेर. मग ती मोठी लोक असल्यामुळे ते त्यांचं पसलं. आणि माया माग कोण नाही. आई नाही वडील नाही. आई वडील बहीण सगळे वारलेली. वडील वारले 2004 मध्ये. आई वारली 2019 मध्ये आणि बहीण वारली. मी फक्त आता कोणी मोठा भाऊ आणि बाचा आणि 2 पोरं बायको त्याची मंडळी आणि मोठ्या भावाला ते जाऊन दे बरं ती वेगळा विषय झाला. पण फक्त कसं माहिती का मी तुम्हाला सांगतो 2001 पासून पैसे जमा केले. हे किराणा मला दुकान चालवायचं मी. परत मोल्डिंग शॉप पण होतं आपलं. मग ते आज तुम्हाला इतकी मोठी रक्कम नुकसान झाली तुम्हाला कसं वाटते? काय वाटतं? त्रास होतो ना. त्रास होतो मग अँजिओप्लास्टी त्याच्यामुळे झाली. टेन्शन नाही. टेन्शन झाले मग अजून मग परत माणूस काय करणार. बाया माणसाला बाहेर काढलं बायकोला बाहेर काढलं जेवायला कुठं हॉटेलमध्ये जेवा रोज हॉटेलमध्ये जेवायचं. हॉटेलमध्ये गेलं की 2-4 मित्र भेटतात. मग कुठं आले ड्रिंक ते घालणार. आता हे बाया उलट्या आरोप पण लावतात हे दारू बिरू पत्ता लईच गोंधळ घालते हे करताय ते करते. तुम्ही गोष्टीमध्ये कधी पण जा आणि कोणाला पण पाठवा. ह्यांनी पण पाठवा आणि आता मी बोलतोय ते खोटं नाही. कोणी जावं आणि तिथे चौकशी करा. म्हणायचं महेश पांडुरंग गवळी मग तिने मला गोपी म्हणून ओळखत. म्हणायचं महेश म्हणा गोपी म्हणा गोपी म्हणून जास्त ओळखी तिथे गवळनगर गोष्टीमध्ये ओळखत. आपलं तुम्ही बोला की हे 10 रुपये कधीपासून प्यायला लागले 10 रुपये. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तुम्ही दारूच्या व्यसनीत आहारात गेला. आता माही 4 स्टँड टाकलं काय ते बबल टाकलं काय स्टँड टाकलं का बबल टाकलं ते एवढं मला नक्की माहित नाही. पण ते तेव्हा तरी पण यांना काय फरक नाही. काहीच नाही फरक. ह्या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला? काय परिणाम म्हणजे आता मग फाशी घ्यायची एवढे माय आता पैसे पुढे आता माझ्याकडे आता हे पायाचं आहे ना मी जास्त वेळ उभं राहू शकत नाही. पायाचा अशी न झालं मला 2-3 वर्षापूर्वी पावसाळ्यातच त्याचं नाही का तुम्हाला म्हणलं ते शिवाय आपलं दमदाटी गेली तेव्हा खडकी स्टेशन आहे ना खडकी स्टेशन पाशी ऍक्सिडेंट झाला तेव्हा. त्याच्या माझ्या सगळे डॉक्युमेंट आहे. आणि त्यांनी ही काय ते म्हणतात ती नस असते काहीतरी लिगामेंट ते डॉक्टरनी नस बदलायला सांगितली. आता मी जास्त वेळ उभा राहू शकत नाही. असं धावू पण शकत नाही पळत शकत नाही. मग ते आता मला बसायचं उठायचं संध्याकाळचं. मग ती पायाच्या आता मी आहे ना जास्त वेळ उभं राहू शकत नाही आणि असं धाव पळू शकतच नाही. त्याचं आहे ना ते ऑपरेशन करायचे मला. आता माझ्या पैसे नाही मी आणणार कुठून पैसे. आता तुम्हाला माहिती तुम्हाला काय काल काय बोललो होतो. हा मला अक्षरशः ते मला काल म्हणत होते की मला तुमच्याकडे येण्याकरिता पैसे नाहीये. समजा मी आलो तर तुम्ही मला रिक्षाचं काय अर्ध भाडं देताल का? म्हणजे इथपर्यंत सुद्धा त्यांची परिस्थिती येऊन ठेवलेली आहे. हा पुढे जाऊन बघूया नेमकं आणखी काय प्रकार झाला. हा आता काय ते ऑपरेशन करायचे मला माझ्याकडे पैसे नाही. आता मग त्यांनी पैसे द्यावं दोन्ही पोरांच्या मला द्यायचं नका देऊ. माझ्या दोन्ही पोरांच्या नाव पैसे टाकावं. आता माझा पोरगे 18 पूर्ण झालं 19 वर्षाचं पोरगे आणि बारकं 14 वर्ष 13 पूर्ण झालं 14 वर्षाचं पोरगे. ते दोन्ही पोरांच्या पैसे लावा टाकावं नाही तर सरळ 5 गुंठे माहिती त्याच्या नाव घेतले ना ते त्यांनी दोन्ही पोरांच्या नाव करून द्यावं. विषय संपला. तू तिकडं काय करायचं तिकडे कर मी काय करायचं करतो. आता तुम्ही आता पाहिलं असेल आपण की एकंदरीत ह्यांचा स्पष्ट आरोप आहे की हा धनंजय ज्ञानदेव पोकळे हा व्यक्ती फसवणूक करणाराच आहे असं यांचा आरोप आहे. महेश गवळी यांनी हे त्यांचे दाजी आहेत
आणि त्यांचं स्पष्ट त्यांच्यावरती 2 नंबरचा त्यांचे दाजी आहेत आणि त्यांनी देखील त्यांना सख्या दाजीलाच फसवण्याचा प्रकार केलेला आहे. आणि त्याचं आहे ना तिथं आपलं अजून पण यावर चालतात म्हणा. मग ते नुसतं फसवणुकीचं नाही का. आता ते मी काय नाव सकट मला माहिती, पण मी नाव नाही घेऊ शकत. असे कोण मदत करत असेल यांना? कोण मदत कोण करत असेल यांना? आता ते काय मॅडमने नाव घेतलं नाही का आपलं, काय नाव घेतलं होतं, एक ह्याचं नाव घेतलं होतं मॅडमने, ती 5-11ची काय तरी ना, अभिजित महाजन. ती एवढं मला माहित नाही, पण ह्याच्या मागं कोणतरी आहे एवढं आहे. मग त्याच्यामुळे दमदाटी करते. आता मला एवढं सख्या दाजीला दम जाते, त्याच्या लोकांचं काहीच नाही. लोक काय, आणि त्याच्या गाडीमध्ये बंदूक असती, ती स्विफ्ट लागली. एक वेळेस मी असं आम्ही फिरवतो मग ते म्हणला आजी माझ्या गाडीमध्ये बंदूक आहे. म्हटलं दाखव बरं. त्या लायसन्स जवळ आहे, त्याच्या लायसन्स आहे का लायसन्स विदाऊट लायसन्स? लायसन्स कोण फिरते? विदाऊट लायसन्स आहे. लायसन्स असलं की मग ती कंट्रोल लावते. मग तो मला म्हणला होता, म्हणजे तुमचा असा आरोप आहे की बेपरवाना शस्त्र ते वापरतोय. ते तोंडाने म्हणला होता मला. डिकीमध्ये म्हणला, गोडा पण आहे डिकीमध्ये. अरे बाप. म्हणजे मला म्हणजे तुम्हाला ते मागच्या वेळेस म्हणला होता की मी तुम्हाला घोडा लावेल, हाच घोडा दिसतोय हा. मग काय माहिती कसला घोडा आहे. मी त्याला पण म्हणलं लाव म्हणलं, ये पुसरीमध्ये ये म्हणलं आणि लाव म्हणलं. तू खरं जाशील ना तर लावून दाखव म्हणलं. घोडा लाव नाही तर अजून काय लाव. मग मी पण लावतो म्हणलो, काय लावायचं ते. आता आपण काय गरीब माणसं, आपण काय लावू शकतो? 2 कानाखाली लावू शकतो बरोबर. बाकी काय लावणार आपण? तर एकंदरीत हा सर्व तुमचा प्रकार असा घडला आहे असं तुमचं म्हणणं आहे? ह्याच्यामध्ये आणखी काय माहिती आहे? अजून माहिती काय, तुम्ही माहिती घेईन तेवढी कमी आहे. आता माहिती तुम्हाला ती लोणकराची पोरं आहे कोंड्या खुर्दमध्ये, परत आपली बुद्रुक मध्ये. बरं, त्यांचा काय विषय याच्यामध्ये? नाही त्यांचा विषय म्हणजे त्यांचा काय विषय नाही, त्यांना विषय माहिती आहे याचा सगळा. परत वांजळ्याची पोरं आहे, त्याला माहिती विषयाचा, ती शिवाय घालतात. त्यांना फसवणूक केली. त्यांची टोटल आज नाव घेऊ शकतो, पण त्याची नाव नाही घेऊ शकत आम्ही. आणि काही त्यांनी फसवून, आता आपलं ऑफ कॅमेरा बोललेला मी कसं काय बोलणार ना इथं ऑन कॅमेरा. मग त्यांचं आता तुम्हाला ऑफ कॅमेरा ती बोलते, ऑन कॅमेरा थोडी बोलते ती. ऑन कॅमेरा बोलू शकत नाही. आता तुम्ही ठीक आहे, आता आम्हाला सगळा प्रकार लक्षात आला. तुम्ही आता काय अपेक्षा आमच्याकडून आणि प्रशासनाकडून काय अपेक्षा तुम्ही बाळगता? नाही मी आता केस लावली. आता कोर्टाला विनंती आहे, आपलं पालकमंत्र्यांना पण विनंती, लक्ष घालावं आपल्या पुणे जिल्ह्यावर. आता पुणे महानगरपालिका त्यांनी आयुक्तांनी पण लक्ष घालावं. हे असे गुंडगिर्द झाले, आता सकाळी दाजेला फसवतात. मग ते लोकांना काय करणार आहे? लोकांचं तर तुम्ही लोकांना पण जागरूक करत आहात की बाबा भविष्यात तुम्ही अशा लोकांकडे व्यवहार करू नका. व्यवहार करू नका म्हणजे जरा नीट करा सावधपरणी. आणि ह्यांची मग आता तिकडं दुसरं काय काढत नाही, ते तळमाळ म्हणून एक वरती ते डोंगराच्या कडला, तिथे पण अशी जागा लोकांना कुठं ते कोंडव्यामध्ये. कोंडवा येवलेवाडीच्या पुढं बौद्धदेव घाटाच्या अलीकडे. तिथं काय झालं होतं? तिथे पण अशी फसवलंय का लोकांना? आता फसवलं किती सांगायचं तुम्हाला, ती मला माहिती प्रूफ नाही त्यामुळे बोलत नाही मी. तिकडे झालंय. परत त्यांची गावा येवलेवाडी म्हणजे आता कामाने ना, त्या कामानाच्या डाव्या साईडला गेला ना तुम्ही आतमध्ये, तिथं काहीतरी मध्ये बघा, मध्ये जुनी गोष्ट आहे ती, चिटफंड काहीतरी घोटाळा झाला पुण्यामध्ये चिटफंड घोटाळा झाला काहीतरी. ती एका आपलं ड्रायव्हरच्या घरी काहीतरी सोनं बिनं सापडलं होतं बघा, मुळशीमध्ये काय इकडे कुठंतरी. ते ड्रायव्हरच्या घरी सोनं सापडलं होतं काहीतरी. बरोबर. काहीतरी मध्यंतरी बातमी पसरत होती. त्याची जमीन काहीतरी इकडे होती. ते आतमध्ये गेला ना तुम्हाला मी ती जमीन दाखवू शकतो, पण ती एरिया बिरा माहित नाही मला, सर्वे नंबर पण माहित नाही मला. मग तिथे पैसे लावा म्हटलं, मग त्यांनी मग तिथं पण गायला पुढे गेलं काय माहिती. आणि तिथं माझी आमदार होता, मला तिला तारच देतोय तुम्ही पैसे लावा, मी एक तुम्हाला समजा 10 लावलं, 10चे 15 देतो. कोण होते माझे आमदार? काय माहिती, 2-3 टर्म झाले त्याला. तुम्ही ओळखून घ्या कोण आहे. 2-3 टर्म झाला असेल त्याला. विधान परिषद त्याच्या
कोंडाचा आमदार तुम्ही ओळखून घ्या. ते आता पक्षधारा योगेश टिळेकरांचा तुम्ही सांगताय. दुसरं होते महादेव बाबर बघा, तुम्ही ओळखा, तुम्ही तुमचं ओळखा, कोणा असेल का नसेल. त्यांच्या बरोबर फसवणीचा प्रकार झालाय का त्यांच्या बरोबर त्यांनी मदत घेतली? तर तुम्ही डॉक्युमेंट काढा तिथले, तुम्हाला मी जागा दाखवतो, ते डॉक्युमेंट तुम्ही काढा. तिथं झालं का त्याच्यानंतर परत त्याच्यात पुढल्या साईडला त्यांनी 5 मजली बिल्डिंग बांधलेली अशी, कोणाची 1-2 गुंठा जागा घेऊन नाही का डेव्हलप कराय. ती बिल्डिंग बांधली का, त्या बिल्डिंगच्या वेळेस त्यांनी 20 लाख रुपये घेतला माझ्याकडून कॅश. 20 लाख रुपये कॅश. तुमच्याकडून कुठून आले 20 लाख रुपये? अहो मग आता तुम्हाला सांगतो काय, इकडून तिकडून गोळा करून बिशे लावणार माणूस, कुठून ना कुठून करणार काही ना काही. थोडं 20 लाखाचं काय मग? बरं ठीक आहे, 20 लाख दिले त्यानंतर काय नाही, पैसे बिशे थोडंसं असून असं इकडून तिकडून काय. मग ते बिल्डिंग मध्ये म्हणला त्याच्या मंडळीचं नाव. आता आपण बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या पार्किंगला समजा 20 फ्लॅट आहे वरती, 5 मजली 20 फ्लॅट आहे, प्रत्येक मधल्या 4-4 म्हणजे 4-4 5-5. पार्किंग मध्ये जिनं चढताना बोर्ड बिर्ड बायकोच्या नावाचा. बायकोचं नाव का काय प्रज्ञा का धनशिरा असं काहीतरी नाव आहे त्याच्या बायकोचं. हा ठीक आहे, जे काय असेल ना, दोन्हीपैकी एक. मग ते ना त्याने काय केलं, मागचं पैकी बायकोच्या नावाचा बोर्ड बिर्ड तिच्या नावात 4-6 फ्लॅट अच्छा दाखवली. आणि मला म्हणाला जेव्हा आपले हे फ्लॅट आहे इकडून तिकडं. मी केलं चॉईस, म्हणलं दुसऱ्या मजल्यावरचं एक ते मला आणि 5व्या मजल्यावरचं एक ते ह्या साईडला, ते पण दाखवू शकतो मी तुम्हाला. मग त्या फ्लॅटचं काय? मग त्याला म्हणलं मी ये उद्या सकाळी आणि मी जा पैसे घेऊन आणि नाव करून दे म्हणलं, एक तुझ्या बहिणीच्या नावा करून म्हणलं आणि एक तुमच्या नाव, एक नाही एक तुझ्या बहिणीच्या नावा करून 1 वीक म्हणलं. कारण म्हणलं आता मुलगा 17 वर्ष असेल, म्हणलं 2-4 वर्षांनी ओमचं लग्न करायला, मोठ्या मुलीचं नाव ओम आहे म्हणलं, 2-4-5 वर्षांनी लग्न करायला लागलं. त्या लग्न टायमाला मग एक म्हणलो आणि एक राहून दे तुझ्या बहिणीच्या नावा, ती इकून मला पैसे द्या म्हणलो, कारण लग्नाला पैसे लागते ना म्हणलं. मग इन्व्हेस्टमेंट नाही आपण गुतावलं तिथं. मग नंतर मग ते मला काम जरा बाकी आहे, मग त्याला म्हणलं मग नाव तर करून दे. मला काय तुम्ही टेन्शन घेता, असंच मोबाईल आहे तुम्ही काय टेन्शन घेता नाही काय, लाख रुपये काय घाले तर मकार फुकटचे. म्हणला त्याला म्हणलं नाव करून दे म्हणलं, एक त्या बहिणीच्या नावा करून, एक पोराच्या नावा कर, नाही तर दोन्ही त्या बहिणीच्या नावा करून म्हणलं, आणि एक वरचा ठेवणार मी 5व्या म्हणलं. तसं राहून दे भाडं नाही. हा मला तुम्हाला काय 6,000 रुपये भाडं भेटेल महिन्याचं, 2 पेअरचं 16,000 रुपये भेटेल. म्हणजे गुढीत बोलून पैसे काढून घेतले. आणि नंतर मग 8-15 दिवसांनी मी गेलो का तिथं डायरेक्ट त्याच्या विरुद्ध, म्हणजे त्याच्या हिराईत तिथं बघा बिल्डिंग मध्ये असं नाही का काय बांधकाम केलं का नाही त्यांनी, तिथं काहीच नाही होतं ना पहिलं तसंच. मग तिथे मग त्याला फोन लावला का, त्याला फोन लावला संध्याकाळचा. तो कुठं त्याचा कोण गुरु आहे तिकडं आपलं नगरला कुठं तरी गुरु गेला काहीतरी, तिकडून ते ऐकून ते काय येत असेल तर एवढं मला माहित नाही, पण ते म्हणत होता मला. त्याला म्हणलं अरे काय शंकर म्हटलं, ते बांधकाम नाही काय नाही तू काय फुकट पैसे घेतले ऐकून हे झालं. ते जरा टाईट बोललो मी. मला तुम्हाला काय करायचे, तुम्हाला तुमचे पैसे भेटल्याचे मतलब तुम्ही काहीतरी विश्वास ठेवा, एवढं काय विश्वास दाखवता. अरे म्हणलं मग तेच काय ते इंग्लिश मध्ये म्हणतात विश्वास अर्था, मराठीमध्ये विश्वास अर्था होता, इंग्लिशमध्ये काय मला ते कळाली मला. त्याच्यामुळे मी चौकशी करतो बाबा, नाही जमत म्हटलं ते लावतो नाव तरी करून दे. फोन कट केला. त्याच्यानंतर काही विषयच नाही. त्याच्यानंतर मग पैसे मागायला गेलो, त्याच्यानंतर नाही का आश्चर्य झाला मला, ते शिवाय दिला बस एवढंच. मग ते पण पैसे बुडलाय का, ते पैसे मिळाले? त्याच्याकडून मला आत्ताच्या घडीला हे 75-95 लाख रुपये नाही, आणि 75 आणि 23 असं 95 लाख रुपये नाही. 95 लाख रुपये नाही मला त्याच्याकडून. बरं, म्हणजे तुम्ही आता पूर्ण सांगा की धनंजय ज्ञानदेव पोकळे यांनी तुम्हाला अजून सांगतो त्याचा बारका भाऊ आहे ना, त्याचा बारका भाऊ प्रसाद ज्ञानदेव पोकळे, त्याला मुलगा झाला पहिला. हा ते बोलले ना तुम्ही त्यावेळेस त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले लाख रुपये, आणि ते हे बोलले तुम्ही काय तर दवाखान्याचं बिल वार आहे. मग ते झालं. ठीक आहे, एवढंच झालं सगळं कव्हर झालं. याच्यामध्ये काय राहिलंय का? नाही अजून तुम्ही विचारा प्रश्न काय अजून नाही, आता सगळं कव्हर झालंय. एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की धनंजय ज्ञानदेव पोकळे हा फसवणूक करणार आहे असं तुम्ही सांगा. हा हे काही
हा पूर्ण बोला, काय म्हणायचं तुम्हाला? फसवणूक करते म्हणजे फसवणूक करते, सख्या बहिणीची फसवणूक करते, लोकांची काय नाही करणार तू. हा सख्या बहिणीची फसवणूक करतात. आता सख्या बहिणीला, आता मी त्याचा दाजी 2 नंबरचा, त्यांनी मी त्याच्या बहिणीला घराच्या बाहेर काढले. कधी काढलं हे झाल्यानंतर का? हा, त्याने मला दम दिल्यानंतर आता त्याला झाले 2-2.5 वर्ष झाला असेल कमी कमी. ज्यावेळेस तुमची जागेचं प्रकरण झालं त्यानंतर तुम्ही मला कळालं का त्यांनी जागा विकली दुसऱ्याला, तेव्हा मी त्याला पैसे मागवले, त्यांनी मला दम दिला. त्यानंतर मग दम दिला, मी त्या बहिणीला बाहेर काढलं. त्याच्या अगोदर त्याने मला चेक दिले, ते मग ते घराच्या बाहेर काढलं का बहिणीला, मग त्यांनी चेक सगळे पेमेंट स्टॉप केलं. हा ठीक आहे. एकंदरीत आता आपण पाहिलंय की पुण्यात आम्ही एक बातमी लावली होती की पुणे बिहार होत चाललंय, आणि त्याच्या अनुषंगाने आत्ताच महेश गवळी यांनी सर्व प्रकरण सांगितलंय. आणि त्यातलाच एक आपल्या मागील बातमीमधला जो व्यक्ती होता त्याचं नाव धनंजय ज्ञानदेव पोकळे असे व्यक्तीचं नाव आहे. आणि त्याच्यावरती साक्षात त्यांचे दाजी यांनी त्यांच्यावरती कणखर आणि खतरनाक म्हणजे एकदम भयंकर रीत्याने त्यांच्यावरती आरोप लावलेत की त्यांनी माझ्या सख्या दाजीला सोडलं नाही तर इतर नागरिकांना सोडूनच द्या. मला काय म्हणणे माहिती का, त्याला त्याचं तुम्हाला रेस्पॉन्स येईल. त्याला म्हणत तुला अन्नाला कोणी लावलं? काय अन्नाला म्हणजे खायला? हा हा, म्हणजे अन्नाला लावलं कोणी? काय करायचं पहिले? माझ्या पैशाने मोठा झाले, आता फिरत गाडी म्हणजे माया करायचं, त्याची गाडी झालं कळली त्यांनी. त्याच्या मेवण्याचं नाव त्याच्या नाव हे मला नक्की माहित नाही, कारण मग अंदाजे त्याच्या मेवण्याचं नाव असं. त्याची सासरवाडी आपली इकडली आपण जिजूरला जातो ना, सासवड काय हडसवडच्या पुढं तिथे सासवडी त्याची, त्याचं नाव नाही घेत मी, मला चांगली आहे. तर एकंदरीत टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून आमचा तुम्हाला एक सल्ला असेल नागरिकांना की आपण जमिनीचे व्यवहार करताना किंवा इतर व्यवहार करताना आपण काळजीपूर्वक केली पाहिजे. कारण की अशा प्रकारे जर सख्या दाजीची जर फसवणूक होत असेल तर आपण किस खेत की मूली है त्याच्या नाव आहे काय ते निर्मल, त्याचं नाही का ती डेव्हलप फर्म, काय फर्मचं नाव आहे निर्मल ज्ञान. हा म्हणजे निर्मला त्याच्या आईचं नाव आहे आणि ज्ञानदेव त्याच्या बापाचं नाव आहे. निर्मल ज्ञान असं काहीतरी नाव दिलेलं आहे त्यांनी, आणि हे व्यवहार करतो बायकोच्या नाव. ते प्रज्ञा का असं काहीतरी त्याच्या बायकोचं नाव आहे, ते बायकोचं नाव माहित नाही मला, कारण त्याचं आपलं कधी त्या घरी येणं जाणं नाही, कधी काय नाही, कधी तरी गेलो असं 1-2 वेळा, मग ते बॉल चाललो नाही कधी. ठीक, मग दाजीने पैसे दिले ना, दाजी देऊ तुम्हाला म्हणा ना, ती बिल्डिंग आली 20 लाख रुपये दिले टाइम आला त्याला, दाजी तुम्ही माझ्यासाठी देऊ. आणि दाजीने रिटर्न मागितलं परत. तर दाजी कोण झाले मग? राक्षस, कोलायचा. म्हणजे बघ कसं आता ते वापरातून सोडून द्यायचं याच्याकडे. ठीक आहे. तर एकंदरीत हा सर्व प्रकार आपण ऐकलाय आणि स्वतःच्या आज साक्षात त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलंय. आपण इथेच थांबूया, परंतु माझं एक आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस पण आपण भविष्यात कधी व्यवहार करताल तर आपण विचारपूर्वक व्यवहार करा आणि काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि माझं पोलिसांना एक आव्हान असेल की या प्रकरणामध्ये जे परवा दिवशी आम्ही बातमी लावली होती तर त्यामध्येच हा व्यक्ती इन्व्हॉल्व्ह आहे आणि त्या प्रकरणामध्ये सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. त्याच्यावरती ताब्याचा काही आरोप समोरच्या बिल्डरांच्या वकिलांनी लावला आहे. तर हा व्यक्ती फसवणूक करणारच आहे असं साक्षात त्यांच्या दाजीने सांगितलंय. तर त्या अनुषंगाने पुढे कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि आपण पाहत असाल आपण गाडी आहे ना 100% त्याची गाडी येते, 101% सांगतो त्याची गाडी येते. ठीक आहे, आपण सगळं प्रकरण पाहिलंय. आपण इथेच थांबूया. आपण पाहत होता टाइम्स ऑफ महाराष्ट्र. कृपया करून माझं एक सगळ्यांना विनंती आहे की टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी आपला मुझम्मिल शेख, पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.